स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मस्त झाली होती बिर्याणी. खूप दिवसांनी खाल्ली ना. मग केली कोणी? सुनबाईंनी. अशी एक्सलंट बिर्याणी खूप दिवस खाल्ली नव्हती. आता असावरी दर रविवारी तू बनवत जा नॉनव्हेज. तू तरी काय रे हा, आठवडाभर बिचारी ती स्वयंपाकघरात राबत असते. आज रविवारी तिला सुट्टी मिळावी म्हणून मी गेले. काहीतरी काय मामा, तुम्ही आठवडाभर स्वयंपाकघरात राबता म्हणून म्हटलं एक दिवस रविवारी तरी सुट्टी देऊया तुम्हाला. अरे पुरे सासू सुनेचा प्रेम संवाद कुणी ऐकला तर खरं वाटेल. खरं वाटेल म्हणजे तुम्ही सुद्धा ना राम आहेच माझी सून गुणाची. छुनछुन, ए जुई, जुई काय झालं तुला? का रडतेस बेटा? हा, आणि एकटीच आलीस का तू? डॅडी कुठे आहेत तुझे? अगं पण रडायला काय झालं मला सांग ना. इकडे बघ, इकडे बघ बरं. आपण बेस्ट फ्रेंड आहोत की नाही? मग सांग ना मला काय झालं, सांग ना. आय डोंट वॉन्ट टू स्टे इन दॅट हाऊस. मला माझ्या घरात नाही राहायचंय. का? कारण ना तिथे सगळेजण माझ्या मम्माला काहीतरी बोलतात. काय बोलतात? तिला ना सारखे नावं ठेवत असतात. कोण ठेवते तुझ्या मम्माला नाव? माई, अण्णा आणि डॅड तर तिचं नाव घेतलं कीच निघून जातो. अगं तुला तसं वाटलं असेल. ताई अगं ते तसंच आहे. हेच मम्मा. अगं असं नसतं काही. अगं असंच आहे ना. मम्मानेच मला सांगितलंय. तुला माहिती आहे मम्मा ना डॅडला मॉन्स्टर म्हणते. ते डोंट लाईक इच अदर म्हणून तर ते वेगवेगळे राहतात. मम्मा आली आणि ती सगळ्यांची भांडण करून गेली. माई, अण्णा काय काय बोलतात. त्या घरात सगळेच जण एकमेकांबद्दल काहीतरी वाईट बोलत असतात. आणि मम्मा आणि डॅड मला एकमेकांच्या ग्रुपमध्ये घ्यायला बघत असतात. मला माझं घरच नाहीये. मला मम्माकडे पण राहायचं नाहीये, डॅडकडे पण राहायचं नाहीये. ए अगं वेडाबाई, असं नसतं काही.
उलट तू असं बघ ना की प्रत्येकाला तर एकच घर असतं, तुला तर 2-2 घर आहेत. इकडे कंटाळा आला की तिकडे जायचं, तिकडे कंटाळा आला की इकडे जायचं. पण माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे मम्मा आणि डॅड एकत्र राहतात. ते ना सगळीकडे एकत्र जातात, स्कूल फंक्शनला, पॅरेंट्स मीटिंगला, ते पिकनिकला सुद्धा एकत्र जातात. पण मग माझेच मम्मा आणि डॅड का नाही राहत एकत्र? हे बघ जुई, मी आता तुला काहीतरी सांगणार आहे बरं का. आणि का सांगणार आहे तर तू आता मोठी झाली आहेस, आणि फक्त मोठी नाही, तू एक खूप शहाणी मुलगी आहेस. मी काय सांगते ते तुला समजतं का बघ. हां, टेल मी, वाय डू पीपल लिव्ह टुगेदर? का एकत्र राहतात माणसं? कारण त्यांना काय वाटतं माहिती आहे की आपण जर वेगळं वेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहिलो तर आपल्याला खूप मजा येईल, खूप आनंद वाटेल, म्हणून मग ते लग्न करतात. पण कधी कधी काय होतं की माणसांचं लग्न झाल्यावर ते रोज जेव्हा एकत्र राहायला लागतात तेव्हा त्यांना कधी कधी एकमेकांबरोबर राहायचा खूप कंटाळा येतो. त्यांना वाटतं की आधी आपल्याला जसं वाटलं होतं की दोघांनी एकत्र राहून खूप मजा येईल, तशी मजा काही येत नाही आहे. मग ते असं ठरवतात की दोघांनी एकत्र राहून भांडण करण्यापेक्षा आपण दोघं वेगवेगळं राहिलेलं बरं. तसं केलं तर आपण जास्त चांगले फ्रेंड्स होऊ, म्हणून ते एकमेकांपासून वेगळे राहतात. आणि हे बघ, ते एकमेकांपासून वेगळे राहतात याचा अर्थ ते एकमेकांना अजिबात आवडत नाहीत किंवा एकमेकांची काळजी करत नाहीत असं नाही आहे. आता तूच मला सांग, तू हॉस्टेलला राहतेस की नाही? तिथे तुझी रूममेट आहे की नाही? तिच्याबरोबर तू राहतेस, पण कधी कधी तुझं भांडण होतं, मग तेव्हा तू काय करतेस? माझी रूममेट होती ना, ती ना खूप बडबड करायची, गाणी गायची, आणि तुला माहितीये मी अभ्यास करताना मोठमोठ्याने रेडिओ लावायची. हो, मग तू काय केलंस? मी तिला आधी समजायचा खूप प्रयत्न केला की असं करू नको, पण ती कुठे ऐकते. मग मी एक काम केलं, मी सरळ रेक्टरकडे गेले आणि माझी रूमच बदलून घेतली. वाव, पण तुझ्या एक लक्षात आलंय का, तुझ्या मम्मानी पण हेच केलंय, रूम चेंज करून घेतलीये. मला आणखी एक गोष्ट सांग, तू रूम चेंज करून घेतलीस, पण म्हणून तू रूम पार्टनरची काळजी करतेस की नाही? तिच्यावर प्रेम करतेस की नाही? हो. तसंच तुझे डॅड पण तुझ्या मम्माची काळजी करतात. तू एक गोष्ट सांग मला, जेव्हा आईला प्रॉब्लेम होता, तिला काहीतरी काम होतं, तेव्हा डॅड तुला त्यांच्याकडे घेऊन गेले की नाही? हो. अगं असं असतं की आपण काही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. त्यांना करू देत ना काय करायचं ते. तुला मम्मा आवडते, तुला डॅड आवडतो, तू त्यांच्यावर प्रेम कर, तेही तुझ्यावर प्रेम करतील. सोपं आहे ना? मग मग आता आपण घरी जाऊया. बर. ओके, पण जाताना एक आईस्क्रीम खाऊया. बर. गुड गर्ल. Nonsense is this, Shashank? What utter nonsense? Do you take me for a fool? हा? अख्खा दिवस निघून गेला आणि अजून जुई सापडलेली नाहीये. अरे नुसता उभा काय, मिनिमम पोलीस कंप्लेंट तरी कर. का हा सगळा तुझा डाव आहे? हा? तूच तिला लपवलंयस आणि कांगावा करतोय. दिवसभर शोधलं मी तिला, चाललोय पोलीस चौकीत चाललोय. तुझं तोंड बंद ठेवतो. ही तुला कुठे दिसली? ऑफिसमध्ये आली होती. ऑफिसमध्ये? जुई, काय हे सगळं? हा? निघून गेली होतीस घरातून? असं वागतात? कुणालाही काहीही न सांगता निघून जातात का? स्पीक अप यंग लेडी, आय एम टॉकिंग विथ यू. एक्सक्यूज मी, ती खूप डिस्टर्ब आहे आता. मला वाटतं थोडा वेळ कोणीच तिच्याशी काही नाही बोलत. तुम्ही माझ्या मुलीला सुखरूप घरी आणलं त्याबद्दल थँक्स, पण आय थिंक हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे.
सो रिचा रिलॅक्स. सर मी चलते. अवंतिका थँक्स. निघू मी? अगं नाही थांब ना. ये ना, पहिल्यांदा आलीस. नाही नको, परत कधी. ठीक आहे. बाय. जुई जुई, पॅक युअर बॅग्स. लेट्स लीव. मम्मा ते घर तुझं आहे ना? हां. हे घर डॅडीचं आहे. म्हणजे दोन्ही घरं खरं म्हणजे माझीच आहेत ना? मम्मा तुम्ही दोघं एकत्र राहत नाहीत कारण तुमच्यात भांडणं आहेत, पण तरी मला तुम्ही दोघंही हवं आहात. आय नो बोथ ऑफ यू केअर फॉर मी. स्वीटहार्ट, प्लीज डोंट गो ऑन दिस ट्रिप अगेन. मला सांग की तू माझ्याबरोबर येणार आहेस का तू इथे राहणार आहेस? सांगून टाक एकदा प्लीज. मम्मा तू सारखी मला चल चल करण्यापेक्षा तूच इथे का नाही राहत? काय चाललंय? अजून लिखाणच? बघा ना मामा, किती वेळ झाला, अगदी सारखी लिहितेच आहे. कंटाळा आला हो मला. शी, ती कधी संपणार आहे ग? चला बाहेर जाऊया कुठेतरी. चल काहीतरी काय, 4 सीन्स राहिलेत माझे अजून. 4 सीन्स? गॉड, 4 तास काही उठत नाही. अजिबात नाही. ती आवर ना ग लवकर. प्राजू, मला हे असं लिखाण नाही करता येत. काम चलाव. चांगलंच माहितीये तुला. तू उगाच किचकटपणा करत असतेस हा. काय असतं त्याच्यात? रोज जे बोलतो तेच तर लिहायचं असतं. हो का? मी करू का तुला मदत? लिहायला हा. असं कोणालाही जमत नाही. ते टेक्निक असतं लिहिण्याचं. टेक्निक असतं तर शिकेन ना मी. चल शिकते आत्ताच. हा, चल. सांग एखादा सीन, सांग मला. लिहूनच दाखवते तुला. सांगून टाक. सांग सांग. बरं चल लिही, सांगतेस मी तुला. हाच सीन लिही ना. बघ हा, स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे प्री इंडिपेंडन्स. ओके. स्वातंत्र्यपूर्व काळात एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडलेत. ते ह्या सीन मध्ये एकमेकांना भेटतात आणि तो मुलगा पहिल्यांदाच तिला सांगतो की तो तिच्या प्रेमात पडलाय. ठीक आहे, चल लिही. लवली सीन यार. बघा आता कसा सॉलिड सीन लिहिते मी. हो का? लिहा लिहा. ओके, तर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, त्याला त्याला सांगायचंय. ओके, आणि दोघे भेटतात. कुठे भेटतील? हा, तर दोघे एका हॉटेलमध्ये बसलेत. हॉटेलमध्ये? हा. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हटलं मी, प्री इंडिपेंडन्स इरा. अगं त्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी एकत्र असे हॉटेलमध्ये जातील? बरोबर आहे. मग कुठे भेटतील ते? इतका वेळ नाहीये विचार करायला. माझी डेडलाईन आहे आज. पटकन सांग. अगं माहितीये बाबा, मी पहिल्यांदाच लिहिते ना, मग थोडं तू थांब जरा. कुठे भेटतील जरा विचार करू दे जरा. बरं तू सांग ना कुठे भेटतील ते. मीच सांगायचं? मग आलं, सांग ना आता कुठे भेटतील. बरं, समजा नदीकाठी. गुड आयडिया. हा, नदीकाठी. ओके, नदीकाठी भेटतील. मग त्याला तिला सांगायचंय की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. हा, एखादं गिफ्ट देईल ना तो तिला. अगं अशी पद्धत नव्हती त्या काळात. असं घडायचंच नाही. गिफ्ट द्यायला? बरं ठीक आहे, मग काय करायचं? मग सरळ सांगून टाकेल ना की आय लव्ह यू. उघडपणे असंच? असंच नाही तर काय, मराठीत सांगेल माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणखीन काय? हे बघ, एवढं सगळं मी तुला सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त काय मला जमणार नाहीये. हे तू आता लिहून काढ, मी जाते.
Sorry, Dad. Lots of love. From me. Me? कोण आहे बुवा हा मी? कोण आहे हा मी? काय लक्षात येत नाही. कोण आहे मी? कोण? हा कोण असावा मी? नाही बुवा, काही लक्षातच येत नाही. काही कळलं नाही कोण आहे हा मी. आजोबा येस बेटा. एक विचारू. मी घर सोडून निघून गेले होते तेव्हा तुम्ही रागावला नाहीत माझ्यावर? रागवलो नाही बेटा, पण काळजी वाटत होती. माझी आई जशी मला रागवली तसं तुम्ही कोणीच कसं नाही रागवला मला. तेव्हापासून तर मला अजूनच गिल्टी वाटायला लागलं होतं. आजोबा, आजी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता सॉरी म्हणतेस, पण तेव्हा आम्हा सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं होतंस. एवढं होऊनही तुम्ही मला ओरडला नाही? सांगा ना. तुला सांगतो, मला सारखी ती रामदास स्वामींची गोष्ट आठवत होती. काय रामदास? हु इज दिस रामदास स्वामी? तुला माहिती नाहीये, अगं फार मोठे संत होते ते. हो, पण मग त्यांची काय गोष्ट होती? सांगतो. ते पण लहानपणी तुझ्यासारखे एक दिवस घरातून पळून गेले. त्यांची आई काळजीत पडली. गावभर शोधलं या नारायणाला, म्हणजे रामदास स्वामींना, पण ते काही सापडले नाहीत. बिचारी अगदी रडवेली झाली. शेवटी दिवे लागण झाली म्हणून दिवा काढायला कपाट उघडलं तर हा नारायण कपाटात बसलेला. हो? त्याला बघून तर त्या माऊलीला रडूच कोसळलं. म्हणजे माई रडली तशीच का? हो. हे पहा, पुन्हा असं करू नकोस. शहाणी मुलगी आहेस ना तू. आणि जर तुला काही वाटलं तर तू आम्हाला सांग, आमच्याशी बोल. आणि आम्ही तुला अजिबात रागावणार नाही ग, समजावून सांगू. आणि हे बघ, तुला जर तुझ्या आईकडे राहायला जायचं असेल ना, तर आनंदानं जा. आमचं काही म्हणणं नाही, पण असं आम्हाला न सांगता जाऊ नकोस. ओके. प्रॉमिस? प्रॉमिस. वेडाबाई आहे. काही असो, सौरभ तिथे वेळेवर पोचला, एक बरं झालं. काय योगायोग आहे ना, सौरभनी सलीलला घरी पोचवलं. पण आईला तर असं वाटतंय की हा सगळा प्लॅन आहे, म्हणजे सौरभनेच हे सगळं मुद्दामून. आईचा स्वभाव तुला माहिती आहे ना, म्हणजे असं काही नाही आहे ना. मला नाही वाटत तू मुद्दामून तसं काही करेल म्हणून. अगं करायचं असतं त्याने आधीच केलं असतं ना. म्हणजे तू त्याला क्लीन चिट देतेस. सानिका, क्लीन चिट वगैरे मला काय माहिती नाही, पण एवढं मी नक्की सांगू शकते की तो मुद्दामून असं काही करणार नाही. हल्ली त्याचं वागणं खूप बदललंय ना. हो, बदललंय म्हणजे पूर्वीपेक्षा खूपच सौम्य, शांत वाटतो, समजूतदारपणे वागतो. पश्चाताप होत असतो ना माणसाला. आता तू दूर गेल्यानंतर तुझी किंमत कळली असेल त्याला. गॉड नोस. असेलही कदाचित, पण आता या सगळ्याचा काय उपयोग आहे? अगं सानिका, मी तुला सांगितलं का, त्यांनी नवीन घर घेतलंय आणि त्याची पूजा आहे, मला इन्व्हिटेशन दिलंय. काय सांगतेस? हो. काय करावं तेच कळत नाही. जावं त्याच्या घरी पूजेला का नाही जावं, काय करू? मला तर असं वाटतंय की
तू जर का पूर्वीचं सगळं विसरून त्याच्याशी मैत्रीच्या नात्याने वागायचं ठरवलं असशील, मैत्री वगैरे काय सानिका, शक्य आहे का ते? मी फक्त आर्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याच्याकडे बघते बस, बाकी काही नाही. व्हॉट एव्हर इट इज, पण त्याच्याकडे पूजेला जाण्यात काही वावगा आहे असं मला नाही वाटत. आईचं एकदम ऑब्जेक्शन आहे. अगं तूच बोलली होतीस ना, तिचा स्वभाव. तू नको लक्ष देऊस, तू जाऊन ये पूजेला.